नमस्कार मंडळी, मी अमित. आज आपण पाहणार आहोत शेवगा करी बनवण्याची रेसिपी. तर चला पाहूया आपण शेवगा करी कशा पद्धतीने बनवतात. सर्वप्रथम तेलामध्ये अद्रक लसूण पेस्ट आणि कोथिंबीर ह्या दोन्ही गोष्टीला आपल्याला व्यवस्थितपणे परतवून घ्यायचं आहे. हे परतवणं झाल्यानंतर आपल्याला ह्यामध्ये हळद आणि मीठ ह्या गोष्टी ॲड करायच्या आहे. ह्याला सुद्धा आपल्याला व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे. हे परतवणं झाल्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये शेवगा टाकायचा आहे. शेवगा हा टाकल्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये पाणी टाकायचे आहे. पाणीसुद्धा हे मुबलक प्रमाणात घ्या, कारण आपण ह्याला वाफवायचे आहे. पाण्याचे प्रमाण हे जास्त असावे हे लक्षात असू द्या. पाणी टाकल्यानंतर आपल्याला त्याला व्यवस्थित हलवून घ्या. हलवून घेतल्यानंतर उकळी उचतर ह्याला आपल्याला असेच ठेवायचे आहे. उकळी आल्यानंतर आपल्याला हे बंद करून घ्यायचे आहे. त्यानंतर मी तुम्हाला सांगेल ह्याचा आपल्याला काळा मसाला शेवग्याचा रस्सा कसा तयार करायचा आहे हे आता आपण पाहूया. सर्वप्रथम तेलामध्ये आपल्याला अद्रक लसूण पेस्ट आणि जिरा ह्या दोन्ही गोष्टीला व्यवस्थितपणे परतवून घ्यायचे आहे. हे परतवून झाल्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये सर्वप्रथम ह्याच्यामध्ये कांदा मसाला टाकायचा आहे. कांदा मसाल्यानंतर मीठ टाकायचं आहे. मीठ टाकल्यानंतर हळद, धनिया पावडर, हळदी पावडर, कस्तुरी मिरची, घरगुती काळा मसाला, त्यानंतर आपल्याला किचन किंग मसाला, छोले मसाला, शेंगदाण्याचं कूट हे आपल्याला टाकून व्यवस्थितपणे परतवून घ्यायचं आहे. हे परतवून झाल्यानंतर आपण जे शेवगा आपण शिजवलेला आहे त्यातील पाणी ह्या टाकायचं आहे, कारण त्यामध्ये सर्व शेवग्याचा अर्क उतरलेला असतो. ह्याला सुद्धा आपल्याला पाणी टाकून थोडं त्याला व्यवस्थितपणे परतवून घ्यायचं आहे. त्यानंतर थोडीशी आपण ह्याच्यामध्ये ब्राऊन ग्रेव्ही टाकलेली आहे, त्याला हे सर्व टाकून आपल्याला ह्याला व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे. हे शिजवून झाल्यानंतर आपण हे पूर्ण मसाला जे आपण शेवगा शिजवला आहे त्या पाण्यामध्ये आपण हे टाकूया, कारण पूर्ण शेवग्याचा अर्क त्या पाण्यामध्ये उतरलेला असतो, त्यामुळे ह्याला चव येते. अशा प्रकारे काळा मसाला उकळलेला आहे. आता आपण ह्याची प्लेटिंग करूया. शेवगा करी आपली तयार झालेली आहे. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या पेजला लाईक आणि सबस्क्राईब करायचे विसरू नका. धन्यवाद.